नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्धमध्ये इथले माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कोपरखळण्यामध्ये जे आहे उपोषण सध्या सुरू झालेले आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत कोपरखळणे परिसरामधले जे नागरिक आहेत ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत। साखळी उपोषण आहेत। कोपरखळणे विभागामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत। त्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग कधी येणार असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित केलेला आहे। काय प्रश्न जे आहे सीसीटीव्ही कॅमेरा असेल, मुलांना खेळण्यासाठी जे साहित्य पाहिजे ते सुद्धा महानगरपालिकेने पुरवलेलं नाहीये। वेगवेगळ्या कोपरखळण्यामध्ये अवैध धंदे सुरू आहेत, फेरीवाले आहेत, त्यांचं बायोमेट्रिक सर्वे करणं अपेक्षित आहे, मात्र तसं कुठल्याही प्रकारे होताना दिसून येत। अशा वेगवेगळ्या समस्या इथे निर्माण झालेल्या आहेत। मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाहीये। त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर आपण बघितली तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे सर उपोषण करतायत। सर असा विषय की हा आपण माहित असेल हा उद्यान आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचा हा उद्यान आहे। या उद्यान आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, आता हे सगळं महिला मंडळ आहे, पुरुष मगाशी होते, तर महिला या ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी बेंचेस तरी पाहिजे। लहान मुलांना खेळणीचं एकही दिसत नाही पाठ। त्याचबरोबर इथं पाऊस पडल्यानंतर इथं पाण्याचा निचरा होतो, तलाव सारखा भरला जातो, तो एक प्रकार आहे, या उद्यानाचा विषय आहे। त्याचबरोबर वार्ड क्रमांक 47 किंवा 65, 7-8 मधले प्रश्न आहेत। कंडण मात्राची कामं झाली, त्याच्यात 30% कामं झाल्यात, ते एक विषय आहे। त्याचबरोबर रस्त्याचा दुरुस्ती झाला पाहिजे। त्याचबरोबर एक असा प्रश्न आहे की इथे कंडण मात्राची पाण्याचा पाईपलाईन फुटलेली असल्या कारणाने इथली लोक पाणी कुठला पितात, दूषित पाणी पितात। आणि 15-18 मध्ये जायला किंवा 15-18च्या लोकांना इकडे यायला रहिवाशांना स्कायवॉक पाहिजे। त्या मुद्दे 8 मुद्दे असून आम्ही चाललेलो आहे। त्याचबरोबर महापालिकेच्या इथं बायोमेट्रिक झालेलं आहे फेरीवाल्यांचं, त्यांना लायसन द्यायला काय होतोय, हा विविध मागण्यासाठी मी साखळी उपोषण किंवा आमच्या इथला सर्व रहिवासी इथं जमा आहेत, रहिवासी। प्रशासनाने पाठपुरावा केल्यामुळे प्रशासन काय म्हणतंय? परस आता विषय असा आहे की पाठपुरावा मी करतोय आणि त्याच पद्धतीनं विषय असा आहे की महापालिकेचा असं सांगतात मी याच्याकडे सोपवले, मी त्यांच्याकडे सोपवले, ते आंगले सांगतात। विभाग अधिकाऱ्यांना सांगला जातात तिकडं का त्यांच्याकडे राईट्स नाहीत, ते सांगतात इकडे बघा हेड ऑफिसला। हा प्रश्न निघून ते फक्त वेळ काढूपणा चाललाय, वेळ काढूपणा चाललेला। आपल्यासोबत महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून हे उपोषण वेधण्याचा प्रयत्न होत आहे। इथे गाणी सुद्धा होत आहेत, संगीताच्या माध्यमातून जे सरकार महापालिकेचा प्रश्न वेधण्यासाठी ताई उपोषणाला बसले आहात। हो, काय मागण्या आहेत, काय आपल्या रहिवासी आहेतले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी बेंच नाहीयेत। कधी नागरिकांना वाटलं की आपण इथे चालायला यावं, पाऊस गेला तरी 2 दिवस इथे उद्यानामध्ये पाणी साचलेलं असतं, त्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होत नाहीये। आणि इथे उद्यानामध्ये खूप असे वेगवेगळी कामं होतात, ड्रग्स घेणं हे सगळं असं, इथं त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे। अशा खूप नागरिकांच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहेत, पाण्याच्या पाईपलाईन फुटलेल्या असून सुद्धा त्याच्याकडे पालिका दुर्लक्ष करते। नागरिक खूप त्रस्त आहेत या सगळ्या गोष्टींसाठी। आणि उद्यान आपलं खेळण्याचं मैदान आहे, त्यामध्ये मुलांना खेळता येत नाही, कारण नियमित पाऊस झाल्यानंतर 8 दिवस त्या गार्डन मध्ये पाणी साचलेलं असतं। पाणी साचतं। आपल्यासोबत रहिवासी सर काय मागण्या आहेत? महानगरपालिकेला आमच्या उपजिल्हा प्रमुखांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। कारण लोकांना ज्या सुविधा पाहिजे आणि ज्या पुरवल्या गेल्या पाहिजे हे महापालिका पुरवू शकत नाही। उद्यानं असतील, गार्डन असतील, या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंच किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे। आणि जास्त करून या ठिकाणी जो हा परिसर कोपरखळण्याचा सर्वसामान्यांचा परिसर आहे आणि या ठिकाणी माताडी वर्ग जास्त प्रमाणात आहे आणि या ठिकाणी जो स्काउट वाढलेला आहे, या स्काउटकडं महापालिका पूर्णपणे लक्ष देत नाहीये। आणि या ठिकाणी फेरीवाल्यांचा एक प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे। ह्याच्या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा महापालिका या ठिकाणी सुद्धा पत्रव्यवहार जे आहे इथल्या नागरिकांनी असे स्थानिक नगरसेवकांनी केले, मात्र तरी नवी मुंबई महानगरपालिकेला प्रशासनाला अजून तरी जाग आलेली नाहीये। कॅमेरामन अजित जाधव सह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।